श्री स्वामी समर्थ. आता आषाढ महिना चालू झालेलाच आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आषाढ महिन्यात अत्यंत पिता विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अत्यंत प्रिय सेवा कोणत्या आहेत आणि आपण ह्या आषाढ महिन्यात तुम्ही केलंच पाहिजे. तर तुम्हाला मी सांगणार आहे की अशी एक सेवा सांगणार आहे ती तुम्ही ह्या आषाढ महिन्यामध्ये केलीच पाहिजे. 1.25 महिना तरी केली, चातुर्मास संपेपर्यंत जर ही सेवा केली तर आपण सगळ्या अडचणीतून मुक्तता होणार. आणि ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कारण विष्णू पिता आणि माता लक्ष्मींना जी प्रिय सेवा आहे त्याच्यात त्यांचं वर्णन आहे ती अशी सेवा. आणि तुम्ही जर ही सेवा रात्रीच्या 12 वाजता जर उठून केली, आंघोळ करून 12 वाजता जर उठून पठण केली तर अतिशय म्हणजे अतिशय विष्णू पिता माता लक्ष्मी यांना प्रिय असणार ही सेवा जर केली तर तुम्ही तुमचे सगळ्या अडचणी, कर्ज असेल, बाकीच्या काही अडचणी, घरगुती अडचणी असतील तर सगळ्या अडचणी दूर होऊन तुम्ही सर्व काही हे कराल. तर ती सेवा तुम्ही म्हणजे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्यास सुरुवात करत आहे कारण काही म्हणजे काही मित्रमंडळींना काही समजत नाहीये, काही म्हणजे कळत नाहीये तर कशी करावी नाही का. एखाद्याला म्हणजे काहीच माहिती नसते आणि आपण ह्या सगळ्या आपल्या म्हणजे आध्यात्मिक प्रगतीत आपण नसतोच आहे, त्याच्यामुळे काहींना काहीच माहिती नसतंय की बाबा आपले हे म्हणजे 12 महिने असे आहेत की आपण त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला एवढं प्रभावी फळ भेटतं, पण आपण त्याकडे लक्षच देत नाहीये, काहीच लक्ष देत नाहीये. म्हणजे काय आला सण करायच्या पोळ्या काही खायच्या की झालं, म्हणजे असं काय कायांचं. आणि गावाकडे तर सहसा तेच चालतंय, म्हणजे ह्याचं ज्ञानच घेत नाहीयेत लोक. तर हे आध्यात्मिक उपाय करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो आणि आपण देवाच्या चरणी राहत असतो हे आपल्याला कळतच नाही. त्याच्यासाठी आपले 12 महिने असे आहेत की सणवार आणि त्यातल्या प्रभावी सेवा करत जर राहिलं तर आपण आपलं 12ही महिने म्हणजे आयुष्य सुलभ होतं. पण हे आपल्या माणसाच्या, साध्या माणसांच्या अजिबात लक्षात येत नाही. तर ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्या चॅनलमधून मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही जेवढी सेवा कराल, देवाच्या चरणी जाल, जेवढं रामनाम जाप कराल, तुम्ही नामस्मरण कोणत्याही तुम्ही देवाचं करा, पण मी शक्यतो सांगेन की तुमच्या कुळदेवालाच जपा आणि कुळदेवाची सेवा करायला चालू करा. केली नसेल तर आत्तापासून चालू करा कारण ही सेवा अत्यंत म्हणजे नामस्मरणात जर जो विलीन होतो तो त्याचं आयुष्य यशस्वी झाल्याशिवाय अजिबात राहत नाही. त्यासाठी तुम्ही हे चालू करा, सेवा चालू करा, नामस्मरण चालू करा. आणि जर तुम्हाला हे करूच वाटत नसेल तर त्याच्या मागचे कारणे शोधायला चालू करा की का त्या देवाकडे बघत नाही, का मी माझ्या कुलदेवीला जात नाही, का मी कुलदेवाचा मान सन्मान करत नाहीये, हे पाहिलं पाहिजे आणि आपण त्यात बदल केले पाहिजेत. तरच आपल्याला ह्या अडचणी आणि हे आपत्कालीन सगळं येते ते आपल्यावरती येऊ नये म्हणून आपलं देवाने संरक्षण केलं पाहिजे. आपला पैसा, आपलं जे काही आहे संपत्ती, मालमत्ता ती आपली टिकून राहावी आणि व्यवस्थित राहावी. आपली मुलं बाळं चांगली सुखाने राहावीत, आजारपाणी येऊ नये आपल्याकडे. त्यासाठी आपण आपल्या कुलदेवांची सेवा केलीच पाहिजे. जर सेवा केलेली काही देव कमी आपल्याला करत नाही आणि आपणही देवाला नाही विसरलं तर देव आपल्यावर सदैव आपल्या अखंड कृपा ठेवतो, हेच मला असं वाटतं. म्हणून आपण सेवेत रममिलन झालं पाहिजे आणि देव आपल्यात रममिलन झाला पाहिजे. त्यासाठी आपण ही सेवा मनापासून अत्यंत काळजीपोटी न केली पाहिजे, हेच मला वाटतं. आणि जे करत नाहीत त्यांनी तर अत्यंत आवश्यक करावे असं मला वाटतं. तर आपल्याला अडचणीच येणार नाहीत.
आपण देवाला जर चांगलं बघितलं तर आपल्यालाही अडचणी येणार आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की आपण सेवा केलीच पाहिजे. सेवा म्हणजे काय, देवाची कुलदेवीची सेवा तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितली, ती पहा तुम्ही. तर ती सेवा आजची तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे चातुर्मास संपेपर्यंत, ती सेवा तुम्ही रात्रीच्या 12 वाजता करेक्ट ॲक्युरेट 12 वाजताच, म्हणजे थोडंसं आधी तुम्ही उठू शकता, 5-10 मिनिटं आंघोळ करून बसायचं, देवापुढं बसायचं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आहे ही. तर आपले व्यंकटरमणा, आपले व्यंकटेश स्तोत्र हे रात्री 12 वाजता जर तुम्ही वाचलं तर अतिशय प्रभावशाली, तुमचे दुःख दूर होऊन प्रत्येक कर्जातून मुक्त व्हाल आणि कष्ट दूर होईल आणि तुम्हाला साक्षात व्यंकटेश नाथ आपल्याला दर्शन देतात. मनापासून जर हे स्तोत्र वाचलं तुम्ही तर ते स्तोत्र असा प्रभावशाली आहे की जलद जलद तुम्हाला ह्याचा प्रभाव दिसेल. तुम्ही एकदा करून तर पहा, मग सांगा मला ह्याचा उपाय, ह्याचे फायदे किती आहेत आणि कसे आहेत ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मला सांगा. मी स्वतः हे अनुभवले आणि मला व्यंकटरमणाने दर्शनही दिलेलं आहे. रात्रीच्या 12 वाजता मी 21 वेळा बसून वाचन करत होते. 21 वेळा वाचन केल्याने अतिशय फलदायी आणि तीव्र अशी ही सेवा आहे, अतिशय फलदायी आहे. तर तुम्ही मराठीतलं वाचू शकता, तुम्ही संस्कृत मधलं वाचू शकता. तर ते वाचन करणं तुमचं म्हणजे खूप खूप म्हणजे असं प्रभावी आहे हे स्तोत्र. तुम्ही एकदा वाचून, जर वाचलं नसेल कोणी तर ते वाचून बघा आणि तुम्ही मला त्याचे फायदे काय झाले तुम्हाला ते मला नक्की सांगा. चातुर्मास होईपर्यंत व्यंकटरमण आपले म्हणजे थोडक्यात विष्णू भगवान आपले निद्रा अवस्थेत असतात. मग त्यांना खुश करण्यासाठी ते जागे आता तो आता जागे होईपर्यंत, चातुर्मास संपल्यानंतरच ते जागे होतात. म्हणजे जवळजवळ 3-3.5 महिने तर ते झोपलेलेच असतात. तर त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना आनंदी करण्यासाठी आपण त्यांचे भक्त होऊन आपण त्यांची सेवा केली पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही हे मनापासून वाचा आणि मला अनुभव सांगा. तुम्हाला मी दाखवते, माझ्याकडे हे पुस्तक आहे व्यंकटेश स्तोत्रचं, मी हेच वाचते आणि ह्याच्यातून मराठी पण आहे. काय हे असं अगदी सोपं आहे आणि थोडंच आहे. संस्कृत मधलं वाचाल तर अगदी सोपं आणि अगदी सहजरित्या अगदी तुम्हाला 1 तास 2 तास लागतील. 21 वेळा जर पठण करायचं म्हटलं तर जवळजवळ तुम्हाला 1.5 तास लागेल. मी मराठीतलं वाचत होते, मराठीतलं वाचन केलेलं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र मी संस्कृत मधलंही वाचन केलं. मला मी एक श्लोक म्हणून दाखवते त्यातला, म्हणजे त्यातलं तो एक, प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जय मध्यरात्री बैसुनिया स्वचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. म्हणजे एकाग्र चित्त होऊन आपल्या स्वामींना एकाग्र चित्त खूप महत्वाचं आहे. आपलं एकवट मन केलेलं खूप छान आहे आणि त्या एकवट मन जर केलं तर त्यातून आपल्याला मध्यरात्री अनुष्ठान करायचं आहे आणि ते अनुष्ठान आपण एकाग्र चित्ताने एका ठिकाणी बसून ते पठण
करून रात्री 12 वाजता चालू करून ते एक पठण करून प्रत्यक्षात आपल्याला स्वामी व्यंकटरमण आपल्याला विष्णू स्वतः व्यंकटेश आपल्याला दर्शन देतात. त्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करतात. त्यासाठी मनात भाव असला पाहिजे आणि कुणाचीही धज्जी उडवू नका, कुणाला वाईट बोलू नका, कुणाशी वाईट कृत्य करू नका, कुणाला म्हणजे शिवीगाळ करू नका. अशा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अनुष्ठान कराल त्यावेळेस वाईट शब्द अपशब्द बोलू नका, हे टाळा शक्यतो आणि पठण करायला चालू करा. बघा, अत्यंत प्रभावशाली अशी सेवा आहे ही. तर तुम्ही ही पठण करा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा वाचून तरी बघा आणि मला त्याचे फायदे नक्की कळवा, नक्की कळवा. तुम्हाला साक्षात दर्शन स्वामी देतातच आणि व्यंकटेश स्वामी देतातच. त्यासाठी तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र अशी प्रभावशाली म्हणजे अत्यंत प्रभावशाली ही मी अनुभवलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. जे जे मी अनुभवले ते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तुम्ही हे एकदा वाचून पहा, याचा अनुष्ठान करा आणि कोणतीही गोष्ट करताना तुम्ही संकल्पपूर्वक करा. एक फूल घ्या हातावरती आणि पाणी सोडा आणि विनंती करा स्वामींना, देवांना आपले विनंती करा आणि म्हणा की माझं हे कार्य होऊ दे, माझं ते कार्य तुम्ही जो कार्यासाठी करत असाल त्या कार्यासाठी तर पूर्ण होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, असं तुम्ही तुमच्या इच्छा सांगा आणि बोला आणि अनुष्ठानयुक्त करा. तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचा आणि मला त्याचे फायदे सांगा, अनुभव सांगा तुमचा की काय आहे, म्हणजे खरंच बाबा ह्याचे काय प्रभावी फायदे झाले ते सांगा, नक्की सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.